नमस्कार. आपण बघतो महाराष्ट्र आपला आवाज आपला अधिकार. पेठ तालुका पेठ पोलीस स्टेशनमध्ये विविध समस्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी माननीय धर्मराजजी महाले साहेब उपस्थित होते व पद्माकरजी कांबळे हे सर्व उपस्थित राहून विविध समस्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांसोबत होते. धन्यवाद. माननीय धर्मराजजी महाले व पद्माकरजी कांबळे यांच्या उपस्थितीत सोपान पवार सामाजिक कार्यकर्ते यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. धन्यवाद. आणि सर मतदान करण्याचं प्रमाण खूप वाढलं. काय करणार? काय करणार? आता आपण एक मिनिट घ्यायला काय झालंय त्या किरण फक्त गावामध्ये संबंधित ठेकेदाराला पत्र व्यवहार करा किंवा तुमच्या पद्धतीने जो मार्ग काढता येईल. बघितला शेअर नाजूक आहे, कधी पण वारेली पडू शकता, असे बरेचसे प्रॉब्लेम आहे. तर बस स्टँडचं लवकरात लवकर काम झालं पाहिजे. आपल्याला तर 3 वर्ष वाया घालवले. कारण हे खातं आपल्याकडे स्थानिक संबंधित ठेकेदार असतील किंवा कुटुंब असतील फक्त भेटत बहुत एकदम दारूबंदी वगैरे कुठे केलं का ठराव केले आमचे ग्रामपंचायत ठराव झाले गाव ठराव जे आपल्या बीडकडे येतात ना सगळ्याचे ठराव आपण दिलेले भरपूर वेळेस दिलेले आहेत ना पत्रकार. मी सोपान पवार सामाजिक कार्यकर्ता आणि अशा इथे स्वयंसेवी संघटना आणि सामाजिक कार्य शालेय असो किंवा यांच्यासाठी जे काही आहे ते त्यांना पूर्ण सपोर्ट करतो. आणि माझा एकच उद्देश आहे की यांचे जे विषय आहेत खुल्या म्हणजे काही ग्रामीण भागात खेडेगावात दारू विक्री होती ते यांना माल येतो कुठे, हा पण माझा एक गंभीर प्रश्न आहे. का माल जर समजा एक कॉपर विकण्याचा तुम्हाला परवाना असेल तर तुम्ही ते एक कॉपरच विकले पाहिजे. बॉक्सच्या बॉक्स गावात जातात त्याचे हो. आणि आहे अशा रोजगार 100-200 रुपये करत शेतात काम करतात. नवरे दारू पिऊन मारहाण करतात आणि ते पैसे हिसकावून म्हणजे ही दारू गावातच मिळते. जर समजा ती गावात मिळली नसते गावात व्हिजिट करणार आहे. हो सर. गावाच्या पाटलांना सरपंचाला पण सांगणे गावात बारीक करा तुम्ही दारू माझी एक अशी रिक्वेस्ट आहे का सर तंत्रमुखी समिती होती ती ऍक्टिव्हेट करा. गावात पण असेलच प्रत्येक गावात सर आहे फक्त ते कागदावर प्रॅक्टिकल नाही. आणि काय झालं सर या संदर्भात आम्ही यावेळी सगळ्यांना पण गेलो भेटलो त्यांना निवेदन पण दिलं. तर त्यांनी जे त्यांनी सगळ्या ग्रामसेवकांना पण हे पण दिलं तर तुम्ही प्रत्येक गावामध्ये एक समिती स्थापन करा. आणि दुसरी गोष्ट काय झाली सर की दारू पिऊन आहे ना अक्षरशः महिलांच्या घरातले म्हणजे भांडे असू द्या घरातल्या साड्या सगळ्या दारूच्या जातात. यावेळी PI समीर रंगनाथ केदार, जनार्दन तुंबडे, धर्मराज खांडवी, प्रतिभा बोरसे, जगन बोरसे, सत्यभामा भडांगे, भाग्यश्री गाडवे, सुमन फसाळे, सामाजिक कार्यकर्ते सोपान पवार
आणि भास्कर हडस हे सर्व उपस्थित होते. धन्यवाद.